This is my makeup pouch. So hello friends, welcome back to Vaijanti and my makeup pouch bag. So hi friends, welcome back to Vaijanti channel. This is me Vaijanti Sawant and welcoming you all to my channel. आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे फ्रेंड्स, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय मेकअप पाउच बॅग. सो या व्हिडिओ मध्ये मी आज शेअर करणार आहे की माझ्या मेकअप पाउच मध्ये काय काय आहे. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड and do like, comment, share and subscribe to my channel which is Vaijanti Sawant. आणि गोष्टी मेकअप करताना वापरते त्या मी सगळ्या तुमच्या सोबत आज दाखवणार आहे, शेअर करणार आहे. ठीक आहे, सो लेट्स गेट डिगन इनटू माय मेकअप पाउच बॅग. सो फर्स्ट बॅग्स मी मिशोवरून मागवल्या खूप रिझनेबल प्राइस मध्ये. आय गेस 120 अराउंड मला 3 पाउच हे आले. जर तुम्हाला ह्या बॅग्सचे एक ही सगळ्यात मोठी साईज आहे, ह्याच्यापेक्षा एक छोटी साईज आणि ह्याच्यापेक्षा एक छोटी साईज, असे 3 साईजच्या बॅग्स मला 100 रुपीज वरून मिशो मधून आले आणि ह्याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. तुम्हाला जर ही बॅग हवी असेल तर कॉमेंट लिंक म्हणून करा, मी तुम्हाला त्याची लिंक देईन. ठीक आहे, सो सगळ्यात आधी मी तुम्हाला शेअर करते की माझ्या पाउच मध्ये काय. सो या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या मुलींच्या मेकअप मध्ये असतातच. आधी आहे मेकअप रिमूव्हर जे विच इज व्हेरी एसेन्शियल. माझ्याकडे ह्या ट्युलिप्सच्या वाईप्स आहेत. नेक्स्ट माझ्याकडे आहे मेकअप मध्ये जे काय आपलं बेसिक्स, जे आपण मेकअप करायच्या आधी जी आपली फर्स्ट प्रोसेस आहे, जसे फेस वॉश आहे, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, तर त्याच्यानंतरची प्रोसेस मी दाखवते. फर्स्ट प्रोसेस पासून मी हा व्हिडिओ नाही हे करत आहे. सो फक्त मेकअप पाउच मध्ये काय काय त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. सो माझ्याकडे आहे बीबी क्रीम पॉन्ड्सची. ही खूप छान कव्हरेज देते. जेव्हा मी कधी रेडी होईन तेव्हा तुमच्यासोबत ही सगळी ज्या गोष्टी आहेत त्या मी वापरून तुमच्यासोबत हा व्हिडिओ बनवणार आहे. पण आता व्हॉट्स इन माय बॅग. सो पॉन्ड्स बीबी. नंतर माझ्याकडे आहे हे फिट मीचं फाउंडेशन. ते कधी कधी मी ह्या दोघांना मिक्स करून सुद्धा लावते आणि ट्रस्ट मी गाईज, ह्याच्याने कव्हरेज खूप छान येतं, ड्युरेबल असतं, ते कुठचं असं ब्रेक्स दिसत नाहीत आणि तुम्ही छान ते ओव्हरऑल फेस आणि नेकला लावू शकता. मग माझ्याकडे आहे हे स्विस ब्युटीचं क्रीम ब्लश. हे मी आताच घेतलंय पण हे खूप छान आहे, खूप छान ह्याची फिनिशिंग आहे आणि लिटरली हे खूप छान दिसतं. सो आणि हे सुद्धा खूप बजेट फ्रेंडली आहे, काही महाग नाहीये जास्त. नंतर आहे माझ्याकडे झुडिओचा लेंथनिंग मस्कारा. सो हा सुद्धा खूप छान फिनिश देतो म्हणजे. मग माझ्याकडे आहे हे हुडा ब्युटीचं फुल फेस कॉन्टोर पॅलेट. सो हे हुडा ब्युटीचं आहे आणि हे सुद्धा मी ह्याच्यातले काही शेड्स वापरलेले आहेत आणि हे सुद्धा खूप छान आहे. मेबलिनचं कन्सिलर आहे, ह्याचा शेड, माझा शेड आहे 40. हे मेबलिनचं कन्सिलर आहे आणि ह्याची फिनिश सुद्धा वन ऑफ द बेस्ट आहे, खूप छान फिनिश आहे. मग माझ्याकडे माझ्याकडे हे LAचे प्रो कन्सिलर सुद्धा आहेत आणि माझ्याकडे हा एक डार्क शेड आहे. आय गेस दोन्ही सुद्धा डार्क शेड आहे, पण हा जरासा ऑरेंज लुक देतो आणि हा जरा डार्केस्ट शेड आहे. पण गाईज ह्याच्याने तुमचे हे जे काही तुमचे सर्कल्स आहेत किंवा पिंपल्स आहेत किंवा पिंपल्स मार्क्स आहेत जे तुम्हाला लपवायचे असतील तर LAच्या कन्सिलरवर तुम्ही बिंदास ट्रस्ट करू शकता. स्पॉट्स, पिंपल्स, पिगमेंटेशन्स खूप छान. सो मला ह्याचा रिझल्ट आवडला म्हणून मी हे घेऊन ठेवलेत. मग माझ्याकडे आहे हे आय गेस मॅट फिनिश, हे सेटिंग स्प्रे आहे आणि लावल्यावर मेकअप सुद्धा अजिबात इकडचा तिकडे होत नाही. सो तुम्ही हे सेटिंग स्प्रे तुमच्याकडे असायलाच हवा तुमच्या मेकअपमध्ये. मी सुद्धा आत्ताच यूज करायला लागली आहे, पण मला त्याचे रिझल्ट खूप छान वाटले आणि तुम्हाला हे सांगावंसं वाटलं की तुमचा मेकअप तुम्हाला हलवायचा नसेल, लॉंग ड्युरेबल ठेवायचा असेल तर एक सेटिंग स्प्रे असायलाच हवं तुमच्या पाउचमध्ये. देन माझ्याकडे काही आयलाइनर्स आहेत. येस, सो हे मेबलिनचं आयलाइनर आणि एक झुडिओचं ब्लू कलरचं आयलाइनर. मला हे काय आवडलं नाही म्हणून, पण ते माझ्या मेकअप पाउचमध्येच आहे. समजा कधी मी ब्लू आउटफिट घातला तर मी हे अप्लाय करते. पण मला इतकं झुडिओचं, खरं सांगायला तर झुडिओचं मला हे वालं अजिबात आवडलं नाही, पण मेबलिन इज बेस्ट. मग माझ्याकडे आहे मेबलिनचं फिट मी प्रायमर. हे प्रायमर मी मेकअप लावायच्या आधीच म्हणजे स्किन केअर झाल्यावरती तुम्ही हे प्रायमर लावून मग ह्याच्यावर मेकअप तुमचा लावू शकतो. खूप छान ड्युरेबल राहील. हे काजळ स्टिक्स
हे 2 काजळ पेन्सिल आहेत. ही जी आहे ना ही ह्याची आहे, इनसाइडची आहे. पण मी इतकी ट्रस्ट नाही करत होती की काजळ पेन्सिल मी इतक्या ट्राय केल्यात ना, पण मला ट्रस्ट मी त्या कुठे कुठे त्या अशा ब्लॅक ब्लॅक दिसतातच, जे मला अजिबात आवडत नाही. पण मी हा जी इनसाइडची काजळ आहे ना, यू कॅन ट्रस्ट इट. डार्क आहे, वन लाईन इज इनफ. तुम्हाला सारखं सारखं लावायची गरज नाहीये. आणि ही आय गेस झुडिओची आहे काजळ पेन्सिल. सो हे आहेत. मग माझ्याकडे आहेत, ऑफकोर्स आय एम मॅरिड, सो कधी जर समजा साडी लुक, फंक्शन लुक असेल तर सिंदूर इज कंपल्सरी, तो माझ्याकडे ते आहे. देन माझ्याकडे आहे लिप लायनर. सो हे या कलरचं लिप लायनर आहे. हिट आहे, पण हा खूप म्हणजे दिसणार नाही असा वाला टाईप आहे. मग हे लिप बाम आहे, जे तुमच्या पाऊचमध्ये असायलाच हवं. हिमालयाचं लिप बाम आहे, खूप छान आहे. हे झुडिओचे ना हे मेकअप ब्लेंडर्स आहेत. हे सुद्धा तुम्ही याच्याने मेकअप लावू शकता. आणि हे 4 येतात, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सुद्धा सांगितले होते. 79चे 4 मेकअप येतात. एक मी वाटतं कुठेतरी दुसरीकडे ठेवलाय. मग माझ्याकडे हे मेकअप ब्लेंडर्स आहेत. हे पफ काय याला मेकअप ब्लेंडरच म्हणतात आय गेस. हे सुद्धा आहेत इफ आय नीडेड. देन माझ्याकडे मी फाउंडेशन आता जनरली या ब्रशने वापरते, त्यामुळे माझं फाउंडेशन ना कुठेच असं अनइव्हन दिसत नाही आणि इव्हनली ते पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती छान लागलं जातं. कुठेच ते ब्रेक नाही होत. जसं आपण हँडने फिंगर्सने सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही पफने सुद्धा लावू शकता. पण मी जेव्हापासून ब्रश ट्राय केला आहे, म्हणजे काही व्हिडिओज बघितल्यावरती काही लोकांना मी ब्रशने म्हणजे फाउंडेशन ब्रशनी स्प्रेड करताना बघितलं आणि मी सुद्धा ते ब्रश घेतलं. पण ह्याच्याने फाउंडेशन लावल्यानंतर मला असं वाटतं मी हेच वापरलं पाहिजे. सो येस. मग माझ्याकडे आहेत हे शॅडो पॅलेट. आय शॅडो पॅलेट मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. हे स्विस ब्युटीचं मी एक व्हिडिओ बनवला होता. मी ब्लिंकेट वरून काही मागवलं होतं. तर हे एक जे आय शॅडो पॅलेट आहे ते हे एक आहे माझ्याकडे. आणि हे एक आहे. हे मी असंच नॉर्मल शॉपमधून घेतलं होतं, पण ह्याच्यात मोस्टली हायलायटर्स, आय शॅडोज खूप काही गोष्टी आहेत. आणि हे मला खूप छान वाटलं. याच्यातले जे कलर्स आहेत ते मी लावू शकते. मला काही इतके जास्त कलर्सचे ऑप्शन्स नव्हता, पण मला हे खूप छान वाटलं. सो मी हे यूज करते. मग माझ्याकडे आहेत या शूटिंग स्टारच्या लिपस्टिक्स आहेत, ज्याही मी झुडिओमधून घेतल्या होत्या. त्या मी कधी अजून वापरल्या नाहीयेत, पण मी ठेवल्यात. जर मला कधी नॉर्मल मेकअप करायचा असेल तर मी हे वापरू शकते. आणि मग माझ्याकडे आहेत झुडिओच्या ह्या लिक्विड लिपस्टिक्स, ज्या सिम्पली न्यूड ह्या सेक्शनचं नाव आहेत. आणि ह्याच्या 3 न्यूड लिपस्टिक्स आहेत. सो ही सुद्धा आहे. मग माझ्याकडे लिपस्टिक्स आहेत एक झुडिओची, ही वाली लिपस्टिक आहे. एक ही लिपस्टिक आहे लॅक्मे 925. मग एक आहे ही नायकाची सुपरलाइट जेल ब्राऊन शेड, ह्याचा आहे सिनेमन स्वर्ल. आणि ही एक आहे लॉरियल पॅरिसचा, ज्याचा 635 वर्थ इट मीडियम. दिस इज वन ऑफ द बेस्ट लिपस्टिक्स आय हॅव. सो एवढ्या माझ्याकडे सध्या लिपस्टिक्स आहेत. कमी आहेत ना, आय नो. मी जरा आता माझं काय म्हणतात त्याला रिफिल करणार आहे. मी सगळ्या गोष्टी आता मी जरा परत शॉपिंग करणार आहे. लिपस्टिक्सचं सेक्शन किंवा एक फाउंडेशन मला एक ट्राय करायचं, जे के ब्युटीचं खूप ट्रेंडिंग आहे. आय नो ते ट्रेंडिंग सुद्धा नाही, तेही सुद्धा आता म्हणजे 1-2 महिने झाले ते ट्रेंड होत आहे. तर मी जेव्हा नायकाला जाईन तेव्हा मी काही फाउंडेशन्स लिपस्टिक्स मी घेऊन येणार आहे. सो दिस इज विथ मी. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप पसारा झालेला आहे, मी सगळ्या गोष्टी काढून तुम्हाला दाखवलेलं आहे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. प्लीज टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. फ्रायडेला परत माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो प्लीज गाईज, मी तुम्हाला सगळ्यांना हे करते की जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील, फ्रायडेला माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. तिथे एखादा न्यू ब्लॉग तुमची वाट पाहत असेल आणि तो मी पूर्ण शिद्दतचे मी ब्लॉग बनवायला प्रयत्न करते. माझी काही चुका होत असेल तर प्लीज मला माफी करा, कारण मी शिकते आणि ब्लॉग बनवते आहे. आय एम न्यू ऑन दिस यूट्यूब चॅनल. सो मला एवढ्या गोष्टी एडिट करता वगैरे येत नाहीत, तर मी अजून शिकते आहे. वैजंती सावंत सायनिंग ऑफ.